नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या माहितीपूर्ण प्रवासात आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आपण ज्या पुलांवरून जातो, ज्या इमारतींमध्ये काम करतो, त्या खरंच किती सुरक्षित आहेत? चला यामागचं तंत्रज्ञान जाणून घेऊया. आपलं जग हे जणू काही अदृश्य टाक्यांनी शिवलेलं आहे. हे टाके म्हणजे वेल्ड्स. पण हे टाके मजबूत आहेत की नाही हे आपल्याला कसं कळणार? चला या अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या जोडण्यांमागील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा शोध घेऊया. जरा विचार करा, मोठमोठे पूल, आकाशाला भिडणाऱ्या इमारती, अगदी आपण चालवतो ती गाडीसुद्धा, या सगळ्या गोष्टी वेल्ड्सने जोडलेल्या आहेत. पण हा विश्वास ठेवायचा कसा की हे जोड ऐनवेळी तुटणार नाहीत? हा प्रश्न थेट आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेशी जोडलेला आहे. तर मग या वेल्ड्सना तपासणं इतकं गरजेचं का आहे? कारण एक छोटासा, अगदी डोळ्यांना न दिसणारा दोषसुद्धा एका मोठ्या विनाशकारी अपघाताचं कारण ठरू शकतो. म्हणूनच वेल्डची ताकद, त्याची गुणवत्ता आणि वेल्डरचं कौशल्य तपासलं जातं. इथं प्रत्येक लहान गोष्ट महत्त्वाची ठरते. बरं, तर वेल्ड्स तपासण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, म्हणजेच अविनाशी चाचणी. यात आपण वेल्डला अजिबात धक्का न लावता त्याच्या आत काय चाललंय ते पाहतो. आणि दुसरं आहे डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, म्हणजे विनाशी चाचणी. यात मात्र वेल्ड किती ताकदवान आहे हे तपासण्यासाठी आपण त्याचा एक नमुना चक्क तोडूनच पाहतो. चला एक एक करून ह्या दोन्ही पद्धती समजून घेऊया. ओके, चला तर मग सुरुवात करूया अविनाशी चाचणीच्या टूलकिटपासून. म्हणजे आपण हे पाहणार आहोत की वेल्डला न तोडता किंवा त्याला काहीही नुकसान न होऊ देता त्यातले छुपे दोष कसे शोधून काढायचे. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे व्हिज्युअल इन्स्पेक्शन. याला संरक्षणाची पहिली फळी म्हटलं तरी चालेल. यात काय होतं तर एक प्रशिक्षित डोळा काही साध्या उपकरणांच्या मदतीने वेल्ड्सची बारकाईने पाहणी करतो आणि वरवर दिसणारे दोष शोधून काढतो. यानंतर नंबर लागतो मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टचा. ही पद्धत खास करून चुंबकीय धातूंसाठी वापरली जाते. या चुंबकीय क्षेत्र आणि लोहाच्या बारीक कणांचा वापर करून पृष्ठभागावरचे किंवा अगदी थोडेसे आत लपलेले दोष शोधले जातात. आणि हे काम कसं करतं हे या चित्रात अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, वेल्डमध्ये जर एखादी भेग असेल तर तिथे चुंबकीय क्षेत्र विस्कळीत होतं आणि मग काय, हे लोहाचे कण बरोबर त्या भेगेवर जाऊन चिकटतात. म्हणजे जी भेग आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसली नसती ती आता स्पष्ट दिसायला लागते. पुढची पद्धत आहे रेडिओग्राफी, सोप्या भाषेत एक्स-रे चाचणी. हे अगदी तसंच आहे जसं डॉक्टर आपल्या शरीरातलं तुटलेलं हाड बघायला एक्स-रे काढतात. तसंच इंजिनियर्स वेल्डच्या आत डोकावण्यासाठी रेडिएशनचा वापर करतात. याच्यामुळे आत लपलेले दोष जसे की पोकळी किंवा भेगा सहज उघड होतात. ह्या चित्रात बघा, एका पाईपच्या वेल्डचा एक्स-रे कसा घेतला जातोय ते दाखवलंय. वरून एक्स-रे ट्यूबमधून रेडिएशन सोडलं जातं, ते वेल्डमधून आरपार जातं आणि खालच्या फिल्मवर त्याची एक प्रतिमा तयार होते. आता जर वेल्डमध्ये आत काही दोष असेल तर तो त्या फिल्मवर काळ्या डागासारखा दिसतो. अगदी सोपा आहे. आता पाहूया लिक्विड पेनिट्रंट टेस्ट. ही पण एक इंटरेस्टिंग पद्धत आहे. यात काय करतात तर वेल्डच्या पृष्ठभागावर एक रंगी द्रव लावतात. हा द्रव पृष्ठभागावरच्या अगदी बारीक भेगांमध्ये जाऊन बसतो. त्यानंतर एक डेव्हलपर लावला जातो. तो त्या भेगांमधला रंगी द्रव बाहेर शोषून घेतो, ज्यामुळे दोष कुठे आहे ते आपल्याला लगेच कळतं. हे चित्र बघा, सगळी प्रक्रिया अगदी सोपी करून सांगते. तो जो रंगीत द्रव बी आहे तो भेगेमध्ये कसा शिरतोय ते दिसतंय. मग जेव्हा डेव्हलपर सी लावतात तेव्हा तो त्या द्रवाला अक्षरशः बाहेर खेचतो आणि आपल्याला एक स्पष्ट खूण डी दिसते. या पद्धतीनं अगदी केसा एवढ्या बारीक भेगाही सापडतात. आता वळूया एका आधुनिक तंत्रज्ञानाकडे, अल्ट्रासोनिक टेस्ट. हे तंत्रज्ञान म्हणजे समुद्रात पाणबुडी शोधणाऱ्या सोनारसारखंच आहे. फक्त इथे आपण धातूच्या आत बघतो. यात काय होतं तर उच्च फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरी धातूच्या आत पाठवल्या जातात. ह्या लहरी आतल्या दोषांवर आढळून परत येतात आणि त्यांना परत यायला किती वेळ लागला यावरून आपल्याला त्या दोषाचं ठिकाण आणि त्याचा आकारही कळतो. ह्या चित्रात हेच तत्त्व दाखवलंय. एक ध्वनी लहर आत पाठवली, जर आत सगळं आलबेल असेल तर ती सरळ पुढे जाईल. पण जर आत काही दोष असेल तर ती त्यावर आदळून एक प्रतिध्वनी म्हणजे इको म्हणून परत येते. हाच इको आपल्याला आत दडलेल्या गोष्टीची माहिती देतो. बरं, आत्तापर्यंत आपण अशा पद्धती पाहिल्या ज्यात वेळेला काहीही इजा होत नाही. पण कधीकधी एखाद्या गोष्टीची ताकद किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तिला तोडूनच बघावं लागतं. चला तर मग पाहूया की ही विनाशी चाचणी नेमकी कधी आणि का गरजेची असते.
हे सगळं या एका वाक्यात येतं. वेल्ड जोडणीची खरी ताकद जाणून घ्यायची असेल आणि वेल्डरचं कौशल्य तपासायचं असेल तर वेल्ड केलेल्या नमुन्याची विनाशी चाचणी करणं गरजेचं आहे. कारण हीच चाचणी आपल्याला वेल्डच्या अंतिम मर्यादेबद्दल म्हणजे तो कधी तुटेल याबद्दल ठोस माहिती देते. ही दोन चित्र हीच प्रक्रिया दाखवतात. डावीकडच्या चित्रात वेल्डच्या नमुन्याला वाकवून त्याच्यावर ताण दिला जातोय आणि उजवीकडे त्याला एका पाकळीत घट्ट पकडून शेवटच्या क्षणासाठी तयार केलं जातंय. तो क्षण जेव्हा तो तुटेल आणि त्याची खरी ताकद काय आहे ते उघड होईल. मग वेल्ड तोडल्यावर मिळतं काय? तर तुटलेला भाग जेव्हा आपण पाहतो तेव्हा असे खोलवरचे दोष समोर येतात जे दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने दिसले नसते. जसं की लॅक ऑफ फ्युजन म्हणजे जिथे धातू नीट एकजीव झाला नाही, किंवा इनकम्प्लीट पेनिट्रेशन म्हणजे वेल्ड पूर्ण खोलीपर्यंत पोहोचलाच नाही. ही माहिती खूप खूप महत्त्वाची असते. तर आपण दोन अगदी वेगवेगळे मार्ग पाहिले. एकात आपण वेल्डचं संरक्षण करतो तर दुसऱ्या हत्याला तोडून पाहतो. पण गंमत म्हणजे या दोन्ही पद्धतींचं ध्येय एकच आहे, सुरक्षितेची खात्री करणं. ही सारणी आपल्याला दोन्हींमधला फरक अगदी सोप्या शब्दांत सांगते. बघा, अविनाशी चाचणी एनडीटी ही प्रत्यक्ष कामात वापरल्या जाणाऱ्या भागांमधले दोष शोधण्यासाठी असते आणि तो भाग आपण पुन्हा वापरू शकतो. याउलट विनाशी चाचणी डीटी ही वेळची शेवटची ताकद किती आहे आणि वेल्डरचं कौशल्य कसं आहे हे ठरवण्यासाठी असते, पण यात तो नमुना नष्ट होतो. म्हणून महत्त्वाच्या भागांची 100% तपासणी एनडीटीने करतात, तर नवीन प्रक्रिया आणि साहित्य प्रमाणित करण्यासाठी डीटी वापरतात. एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. या दोन पद्धती एकमेकांच्या स्पर्धक नाहीत तर भागीदार आहेत. सुरक्षितता आणि गुणवत्ता या मिशनमध्ये त्या एकत्र काम करतात. दोघी मिळूनच एक परिपूर्ण क्वालिटी कंट्रोल सिस्टीम तयार होते. आज आपण वेल्ड तपासणीच्या या अदृश्य जगात डोकावून पाहिलं. हे सगळं पाहून एक विचार मनात येतो की चाचणी आणि विश्वासाच्या अशा आणखी कितीतरी अदृश्य प्रणाली असतील ज्यांच्यावर आपण रोज अवलंबून असतो, पण ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?